स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहिल्यांदा नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी मतसंग्राम. निवडणूक आयोगाकडून कार्यक्रम जाहीर. 2 डिसेंबरला मतदान तर 3 डिसेंबरला निकाल. कळंबा मध्यवर्ती कारागृहातील अनागोंदी चव्हाट्यावर कुख्यात आंदेकर टोळीतील 2 गुंडांकडे जिवंत काडतूस सापडल्यानं उडाली खळबळ. केंद्र आणि राज्य सरकार हुकुमशाही पद्धतीनं वागतंय. काँग्रेसचे जिल्हा प्रभारी ॲडव्होकेट रामहरी रुपनवर यांचा आरोप. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेसच्या यशाचा रुपनवर यांनी व्यक्त केला विश्वास. कोल्हापूर महापालिकेतील प्रशासकांच्या काळात शहरासाठी तब्बल 2,500 कोटी रुपयांच्या विकास निधीची घोषणा झाली. पण हा निधी महापालिकेकडे प्रत्यक्षात आलाय का? आला असेल तर नेमका कुठं खर्च झाला? माजी नगरसेविका भारती पोवार यांचा सवाल. आणि 6 नोव्हेंबरपासून प्रादेशिक साखर सहसंचालक कार्यालयासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन करणार. शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची माहिती.